चंद्रपुरात काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली. नगरसेवकांच्या ओढाताणीवरून नेते फुटले. पक्षातही काही असे फितूर लोक असतात की जे इतर पक्षाच्या सोबत असतात, त्यांच्या संपर्कात असतात. वडेट्टीवार धानोरकरांमध्ये शाब्दिक युद्ध. नेता काही पक्षाचा मालक नाही. कोणी जर स्वतःला मालक म्हणून मिरवत असेल तर कार्यकर्त्यांनी अशांचं थोबाड रंगवलं पाहिजे. तो मी असो की दुसरा असो. एकीकडे भाजपकडून चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू झालेली असताना सर्वाधिक जागा मिळवलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अंतर्गत वाद उफाळून आला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि नेते विजय वडेट्टीवार यांच्यातला वाद विकोपाला पोहोचला असून दोघांनीही बोचऱ्या शब्दात एकमेकांवर टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी 2 गट करून काँग्रेसचं विभाजन केल्याचा आरोप धानोरकरांनी केला, त्यावर वडेट्टीवारांनी जोरदार पलटवार केला. बहुमताच्या जवळपास आम्ही गेलो आणि बहुमताच्या जवळ गेल्यानंतर आपलेच उमेदवार उचलून न्यायचे, आपल्याच लोकात भांडणं लावायचे, हे करायची गरज नव्हती. पण माननीय विजय वडेट्टीवार यांनी ह्या प्रकाराची सुरुवात केली आणि ही सुरुवात झाल्यामुळे आता कुठंतरी वाद चिकळला. अर्धे लोक त्यांच्याकडे, अर्धे लोक आमच्याकडे, दुपक्षात फुटाफूट झाली. सत्तेसाठी जुळवाजुळव करायची सोडून आपण आपल्याच लोकांमध्ये भांडणं या ठिकाणी तयार करता. मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला घेऊन गेले. शेवट नेतृत्व खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. काँग्रेस पक्षात भाजपसाठी काम करणारी बी टीम सक्रिय असून अशा फितूर घटकांमुळे पक्षात गटबाजी निर्माण होत असल्याचा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केला. मुनगंटीवार जर एखादा गट माझ्या संपर्कात असल्याचं म्हणत असतील तर त्यामागे काहीतरी नक्की तथ्य असेल असं सांगत वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. प्रत्येक पक्षात बी टीम ही भाजपाची तयार असते. आमच्या पक्षातही तशा बी टीमा भरपूर तयार आहे ना. त्याच बी टीमा आता सुधीरभाऊच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. एवढ्या दाव्याने जेव्हा ते म्हणत आहे की काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात आहे, एक गट तर माझ्याकडे आहे, दुसरा गट कोणाकडे आहे हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. त्याच्यामुळे मला फार वेगळं बोलायची गरज नाही. कोण बी टीम आहे, कोण ए टीम आहे हे निवडणुकीच्या निकालामध्ये सिद्ध झालेलं आहे. कोणाच्या विरुद्ध कोण बोलले, कोण आपला तोंड बंद करून शिवून ठेवले होते विरोधात बोलताना, हेही त्या चंद्रपुरातील जनता जाणते आहे. कोण कोणावर टीका केली, कोण कोणावर आरोप केला आणि विरोधी सत्ताधाऱ्यावर तुटून कोण पडला हे चंद्रपूर नव्हे महाराष्ट्र जाणतो आहे. त्यामुळे अशा फालतू गोष्टीकडे मी लक्ष देत नाही. सत्तेच्या जवळ पोहोचलेल्या काँग्रेसमध्ये उफाळलेला हा संघर्ष शमवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढाकार घेणार आहेत. लवकरच ते दोन्ही नेत्यांची बैठक घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न करणार आहेत. मात्र त्यापूर्वी वडेट्टीवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मला एवढंच सांगायचं की झालं गेलं गंगेला मिळून आपल्याला एकत्र येऊन पुढचा महापौर करावा लागेल. समज गैरसमज असतील ते काढावं लागेल आणि पक्षासाठी एकत्र येऊन लढावं लागेल. ही भूमिका आपल्याला आता पुढे घेऊन जायची आहे. विशेष म्हणजे चंद्रपुरातील काँग्रेसच्या या दुखडीमुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या आशा पल्लवित झाल्या. काँग्रेसचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय, तर काँग्रेसनं मात्र हा दावा खोडून काढलाय. निश्चितपणे काँग्रेसचे अनेक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून, त्यांच्या परिचारकांच्या माध्यमातून या ठिकाणी निरोप देत आहे. ते सांगत आहे की कसंही करा, भारतीय जनता पार्टीचा महापौर आपण करा आणि त्याच्यामध्ये जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. कारण की त्यांना लक्षात आलेलं आहे की आताच ही स्थिती आहे तर पुढच्या काळामध्ये आम्ही करू शकणार नाही. किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. तो खोटं बोलतोय. कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही, ही अफवा पसरवतोय. सर्व नगरसेवक आमचे सुरक्षित आहेत, आमच्याबरोबर. महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसनं चंद्रपुरात दमदार कामगिरी केली. 66 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकत काँग्रेस 1 नंबरचा पक्ष ठरलाय. काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या 3 जागा मिळून 30 सदस्यांचं संख्याबळ जमलंय.
सत्ता स्थापनेसाठी फक्त 4 सदस्यांची गरज आहे. मात्र सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना काँग्रेसमध्ये उफाळलेल्या या वादानं हातची सत्ता गेली नाही म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.